नमस्कार, अरुणाज रेसिपी या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. आणि आज आपल्याला बनवायची आहे कारळ्याची चटणी. तर आपण कारळ्याची चटणी एक वेगळ्या पद्धतीने बनवायची आहे आपल्याला, आणि त्यामध्ये आपण काय काय ॲड करणार आहे ते बघूयात. कारण खूप म्हणजे चटण्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या खाल्या, वेगवेगळी टेस्ट दिली तर छान वाटतं. नेहमीच एक प्रकारची चटणी करतो आपण, तर ती एक प्रकारची चटणी खाऊन आपल्याला पण फार कंटाळा येतो. तर चला आपण करूयात कारळ्याची चटणी जरा वेगळ्या पद्धतीने. तर मी इथे काय काय घेतलंय बघा. आता इथे मी बघा अर्धा किलो कारळे घेतलेत, स्वच्छ धुवून वाळवलेत बघा. आणि अर्धा किलो कारळ्यामध्ये इथे आपल्याला 100 ग्रॅम शेंगदाणे घातलेत बघा. मी 100 ग्रॅम शेंगदाणे आणि एक 50 ग्रॅम तीळ घातलेले आहेत. त्यासाठी आपल्याला इकडं ही लाल लवंगी मिरची आहे म्हणून मी अंदाजाने घेतले बघा. कारण खूप तिखट असतात मिरच्या, त्यामुळं कोणाला कमी लागतं तिखट, कोणाला जास्त लागतं, तर तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला कमी तिखट लागतं की जास्त त्याप्रमाणे टाका तुम्ही. आणि लसूण माझा गावाकडचा आहे म्हणून मी पूर्ण सोलून घेतलेलं नाही त्याला. तुम्ही म्हणाल पांढरा दिसत नाही, पण मी मुद्दामून असंच ठेवलेलं आहे लसूण, कारण छान लागते चटणी. आणि मीठ आपण चवीनुसार टाकूयात, अजून लागलं तर घेऊयात किंवा कमीही लागेल आवडीनुसार. तर आपण आता प्रथम सगळं खरपूस भाजून घेऊ. तरी त्यात आपण कारळे, शेंगदाणे आणि तीळ आपल्याला एकदम खरपूस भाजून घ्यायचंय बघा. अगदी म्हणजे बऱ्यापैकी असं वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचंय, म्हणजे आपली चटणी 1 ते 1.5. तरी ते आपल्याला कारळे, शेंगदाणे आणि तीळ एकदम खरपूस भाजून घ्यायचे, अगदी वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचे बघा. तर चला आपण हे सगळं भाजून घेऊयात आता. गॅसवर घेतलं असतं ना बघा. इथं आपले कारळे भाजलेत, मस्त असे भाजलेत, असे डान्स करायला लागलेत आणि मस्त असा वास सुटलाय बघा. कारण कारळे कुठलाही पदार्थ आपण भाजल्यावर बघा असा खरपूस वास येतो. तर मस्त वास यायला लागलेला. आता आपण कारळे काढून घेऊ आणि शेंगदाणे भाजून घेऊ. आता आपण छान असे शेंगदाणे भाजून घेऊ आणि ते पण खरपूस भाजायचे बघा आपल्याला. थोडे फुल गॅसवर आणि नंतर मंद गॅसवर भाजा, म्हणजे मग खरपूस होतील बघा. आपल्याला आता आपले शेंगदाणे पूर्ण भाजत आलेले आहेत आणि थोडस मी फुल गॅस करून मग मंद केलाय. तर खरपूस असे शेंगदाणे भाजलेत बघा. आता आपण काढून घेऊयात आणि तीळ भाजून घेऊयात. आपल्याला मस्त भाजून द्यायचे असे लालसर होईपर्यंत. माझे गावाकडचे गावरान तीळ आहेत आणि मस्त गावाकडचे तीळ कधी पण आणले तर बघा धुवून वाळवून भाजून ठेवायचे, अगदी 2-3 वर्ष खराब नाही होती. तशी जाळी लागते बघा, महिन्यात 2 महिन्यात लगेच तिळांना जाळी लागते. तर धुवून भाजून ठेवले ना चांगले, अजिबात खराब होत नाही तीळ. इथे बघा आपले तीळ पण खरपूस भाजले. तर आपण तीळ पण काढून घेऊ आणि आपल्याला सगळं हे साहित्य थंड होऊन द्यायचंय. इथे आपण मिरच्या पण थोड्याशा भाजून घ्यायच्यात. मिरच्या आपल्याला जास्त नाही भाजून घ्यायच्या, थोड्याशा हलवल्या ना तरी चालेल, कारण ते सादळलेले असतात आणि मग बारीक होत नाही पटकन. जरा गरम करून घेतलं की बारीक होतात लवकर. आणि तिखट तुमच्या आवडीनुसार टाका, तुम्हाला जास्त आवडत असेल तर अजून मिरच्या घाला, कारण ह्या मिरच्या खूप तिखट असतात. आणि कमी खात असेल तिखट तर कमी घाला. आपण इथे पहिल्या मिरच्या वाटून घेऊ कारळ्याच्या चटणीसाठी. तर आपण मिरच्या वाटून घेऊयात. आपण आता थोडीशी मिरची वाटून घेतली. आता आपण कारळे वाटून घेऊ. कारळे म्हणतात गावाकडे, आम्ही सोरटे म्हणतो याला. इथे आपले कारळे वाटून झालेले आहेत बघा. आता आपण शेंगदाणे वाटायला घेऊ. शेंगदाण्याची साल काढलेली नाही मी. शेंगदाणे पण आपल्याला असे ओबडधोबड वाटून घ्यायचे. तरी ते आपण मोठे मोठे शेंगदाणे वाटून घेतले बघा, कारण परत आपल्याला मिरची सोबत मिक्सर मधून एकदा फिरवायचे. आता आपण तीळ बारीक करून घेऊयात. तीळ पण आपल्याला जास्त बारीक नाही करायचे. इथे आपण तीळ पण बारीक करून घेतले बघा. आता हे सगळं मिश्रण आपण एका परातीत ओतून मिक्स करून घेणार आहे आणि परत एकदा मिक्सरला फिरवायचं आहे आपल्याला. इथे बघा आता मी लसूण आणि मिरचीचा कूट पण घेतलेला आहे. आता आपण त्यात चवीनुसार मीठ टाकणार आहे.
असं आपल्याला सगळं बारीक करून घ्यायचं आहे बघा. आता आता मिरची, मीठ आणि लसूण टाकलेलं आहे आपण. आता फक्त एकदा एकदा फिरवायचं आहे मिक्सरला. बघा अशी झाली आपली कारळ्याची चटणी. किती साधी आणि सोपी आहे आणि सगळ्यांना फार आवडते बघा. गावाकडे तर खूप खातात ही. तर तुम्ही पण करून बघा आणि कशी वाटली आपली कारळ्याची चटणी मला नक्की कळवा. आणि आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.